तर इकडे मोहोळमध्ये नरखेड जिल्हा परिषद गटातून संतोष पाटलांना धक्का बसलाय। उमेश पाटील यांचे बंधू असलेले संतोष पाटील यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे। तिथे भाजपच्या उमेदवाराने त्यांना मात दिलेली आहे। सांगलीमध्ये 61 पैकी 45 जागांचे निकाल हाती आले। तिथेही भाजपची मुसंडी आहे। भाजपने 16 जागी विजय मिळवलाय। कोल्हापूरमध्ये भाजप 7, शिवसेना 7, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 12, शिवसेना ठाकरे 2 आणि इतर पक्षांना 5 जागी यश मिळालेलं आहे। सोलापूर कसबा ताराळे झडपीमधून गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कन्या विजयी झालेल्या आहेत। हाय व्होल्टेज लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या अमृता अरुण डोंगळे विजयी झालेल्या आहेत। कसबा ताराळे गटामधून अमृता डोंगळे यांचा विजय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पंचायत समितीवर भाजपने झेंडा रोवलेला आहे। बार्शी तालुक्यातल्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा। 12 पैकी 9 जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले। रायगडमध्ये मुरुडमधले 4 पैकी 3 जागांचे निकाल हाती आलेत। भाजप 1, शिवसेना 2 असे 3 जागांचे निकाल आहेत। तर इकडे सांगलीतल्या तासगावमध्ये भाजपला यश मिळालेले नाही। राष्ट्रवादी 2, काँग्रेस 5 जागी विजयी झाले आहे। सांगली जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळ 8 पैकी 8 जागांचे निकाल। भाजप 4, शिवसेना 2 आणि काँग्रेस 2 जागी विजयी। तर सांगलीच्या पलूसमध्ये भाजप 8 पैकी 8 जागांचे निकाल। भाजप 6 जागी विजयी झालेली आहे। शिवसेना 2 जागी विजयी झालेली आहे। कोल्हापूर कसबा ताराळे झडपीमधून गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या कन्या विजयी झालेल्या आहेत। अमृता अरुण डोंगळे यांनी हाय व्होल्टेज लढतीमध्ये विजय मिळवलेला आहे। इकडे पंचायत समितीवरती सुद्धा नजर टाकूया। रायगड जिल्ह्यामध्ये म्हसळामध्ये शिवसेनेला 1 आणि राष्ट्रवादीला 2, 4 पैकी 3 जागांचे निकाल समोर आले। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातल्या पंचायत समितीमध्ये भाजपने झेंडा रोवलेला आहे। तर इकडे श्रीवर्धनमध्ये अजून निकाल समोर यायला सुरुवात झालेली नाहीये। महाडमध्ये सुद्धा अजूनही निकाल समोर आलेले दिसत नाहीयेत। सांगलीच्या आटपाडीमध्ये 8 पैकी 8 जागांचे निकाल। भाजप 4, शिवसेना 1, काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरद पवार 1 आणि इतर पक्षांना 1 असे निकाल समोर आलेले आहेत। सांगलीतल्या जतमध्ये 18 पैकी 18 जागांचे निकाल आलेत। भाजप 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 4, शिवसेना ठाकरे 3 आणि इतर पक्षांना 1 जागी यश मिळाले आहे। पनवेलमध्ये 20 पैकी 10 जागांचे निकाल समोर आलेत। भाजप 3, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2, शिवसेना ठाकरे 1 असे हे निकाल आहेत। खानापूर विटामध्ये भाजप 5, शिवसेना 2 जागी यश मिळालेलं आहे त्यांना। कोकणामध्ये नितेश राणे यांचा करिश्मा कायम आहे, कारण सिंधुदुर्गामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। देवगड पंचायत समितीमध्ये 14 पैकी 9 जागी भाजपचा विजय झालेला आहे। कोकणात नितेश राणे यांचा करिश्मा कायम आहे आणि यशानंतर आता नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मिठाई भरवत आपला आनंद व्यक्त केलेला आहे। सुधागडमध्ये भाजप 1, शिवसेना 1, 4 पैकी 2 जागांचे निकाल समोर आलेले आहेत। कवठे महांकाळ सांगली 8 पैकी 8, भाजप 4, शिवसेना 2 आणि काँग्रेस 2। तळकोकणामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। जिल्हा परिषदेत सुद्धा आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे आणि नितेश राणे यांचा करिश्मा कायम राहिलेला दिसतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत नितेश राणेंनी आता सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे। मिठाई भरवत कार्यकर्ते राम सातपुते यांच्या पत्नी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। भाजपचे राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आपल्याला दिसत आहेत। इकडे राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके अवघ्या 126 मतांनी विजयी झालेल्या आहेत। आपण पुण्यामधले निकाल बघतोय। पोस्टल मतांची मतमोजणी निर्णायक ठरलेली आहे। 126 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे।
पुण्याच्या शिरूर ग्रामीण न्हावरे झेडपीमधनं भाजपच्या मालती पाचरणे यांचा पराभव झालाय. खुशाली वाळके अवघ्या 126 मतांनी विजयी झाल्यात आणि पोस्टल मतांमध्ये त्यांना ही आघाडी मिळाली आहे. आणि जल्लोष सुरू झालेला आहे ठिकठिकाणी राजकीय पक्षांचा. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जिंकले की कार्यकर्ते उत्साहात गुलाल उधळताना दिसत आहेत. रायगडच्या मोठे वेणगाव गटातून महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई तिथे निवडणुकीत होत्या. मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या 5, पंचायत समितीच्या 10 जागी राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. मावळमध्ये 15 जागी राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवर. मंत्री जयकुमार गोरे यांची भावजय औंधमधून पिछाडीवरती आहे. त्यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय. तर साताराच्या पुसेसावळीमध्ये भाजपच्या तेजस्विनी कदम पिछाडीवरती आहे. साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये भाजपच्या तेजस्विनी कदम पिछाडीवरती. सिंधुदुर्ग मधल्या आपण दोडा मार्ग मध्ये बघतोय 6 पैकी 6 निकाल. भाजप 3, शिवसेना 3. मुळशीच्या माण पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या मंदा शेळके विजयी झालेल्या आहेत. तर पुण्याच्या इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आघाडीवर आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा 8 पैकी 3 जागांचे निकाल आलेत. भाजप 3, राष्ट्रवादी 1 आणि राष्ट्रवादी शरद पवार 1. तर वैभववाडीमध्ये 6 पैकी अवघ्या 1 जागेचा निकाल समोर आलाय. भाजप 1 जागी त्यांचा विजय झालेला आहे. सांगलीतल्या मिरजमध्ये 22 पैकी 22 जागांचे निकाल. भाजप 11, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 3, शिवसेना ठाकरे 3, राष्ट्रवादी शरद पवार 1 आणि इतर पक्षांना 1. आणि धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी धक्का दिलेला आहे. धनंजय सावंत यांनी तानाजी सावंतांच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. पृथ्वीराज सावंत यांच्या पाठोपाठ धनंजय सावंत यांनी तानाजी सावंत यांना धक्का दिलेला आहे. 2187 मतांनी धनंजय सावंत यांचा विजय झालेला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षांतर केलं होतं. काकांची साथ सोडलेली होती. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी तानाजी सावंतांच्या उमेदवाराचा पराभव केलाय. त्यात सेलिब्रेशनची ही दृश्य आपण बघतोय. आधी पृथ्वीराज सावंत आणि आता धनंजय सावंत. तानाजी सावंत यांना त्यांच्या दोन्ही पुतण्यांकडून धक्का बसलेला आहे. त्यांच्या दोन्ही पुतण्यांनी तानाजी सावंत यांच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. तर पुणे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आघाडीवरती आहे. अंकिता पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सिंधुदुर्गामध्ये वैभववाडी 3ही मतदारसंघात भाजपचा झेंडा दिसतोय. आणि संस्कृती सातपुते यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. जाणून घेऊया. पत्नी संस्कृती सातपुते हा कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि हा जनतेचा विजय आहे. मी या ठिकाणी हा जो विजय आपल्या जनतेला समर्पित करते. माझे आमदार ज्या आमदार आहेत त्यांच्या पुत्राचा तुम्ही पराभव केलाय, कसं पाहता? टोकाची भाषा करणाऱ्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ही दहशतीला इथे थारा नाही आहे आणि इथे उगाच टीका करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. हा विजय कसा कितपत तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? कार्यकर्त्यांनी खरोखर दिवस रात्र या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने आणि समर्पण वृत्तीने या ठिकाणी काम केलेलं आहे. हा विजय मनापासून मी त्यांना समर्पित करते. भारतीय जनता पार्टीला संपवण्याची भाषेविरोधक करत होते, आज त्यांचा सुपाडा साफ करेल असं सांगितलं होतं. तर काय सांगाल, आव्हान काय त्यांना, काय तुम्ही हे सांगाल? जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती पाळलं की आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना
भाजपचा सुपडा साफ करणार म्हणून सांगितलं होतं. आता कोणाचा सुपडा साफ झाला? आता तुम्हीच सांगा कोणाचा सुपडा साफ या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी अतिशय टोकाने या ठिकाणी आम्ही निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. प्रत्येक घरादारामध्ये ते फिरले. सगळे दोन्ही तिन्ही शक्ती सगळ्या एकत्र झालेल्या होत्या. परंतु जनता ही कामाच्या माणसासोबत उभी राहिली. जनतेला ठाऊक आहे की कोण खरोखर आपले काम करते. त्या जनतेने या ठिकाणी कौल दिलेला आहे. तुमच्या 4 महिन्याच्या लहान मुलीला सुद्धा तुम्ही घेऊन प्रचारामध्ये उतरला होता. ते विजय खेचून आणण्यात यश आलेलं आहे तुम्हाला. हो, मला खरं तर ती 4 महिन्याची असल्यामुळे मी तिला घरीही ठेवू शकत नव्हते. एक आई म्हणून मला हा सगळा संघर्ष कठीणच झाला. परंतु ईश्वराने आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या सोबतीने ही विजयश्री आता या ठिकाणी खेचून आणता आली. नक्कीच आपण पाहिलं तर हे होत्या संस्कृती सातपुते यांनी आता विजय खेचून आणल्याची आपली प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. कॅमेरामन JDC माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस. संस्कृती सातपुते यांचा विजय झालेला आहे. तिकडे लातूरच्या पाखर सांगवी झेडपी गटातून काँग्रेसच्या सोनाली थोरमोटे यांचा विजय झालेला आहे. लातूरमधली अपडेट. पाखर सांगवी पंचायत समिती गटातून काँग्रेसचे अक्षय देशमुख विजयी झालेले आहेत. गंगापूर गणातून काँग्रेसच्या शिवानी शिंदे विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूरमधला जल्लोष आपण बघतोय. कोल्हापूरमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि भाजपचे कार्यकर्ते इथे जल्लोष करताना दिसत आहेत. चांगल्या मताधिक्याने विजय झालेले आहेत. हा सांघिक विजय हा सर्व तरुण मुलांनी हातात घेतलेला विजय आहे. फक्त 10 दिवसाच्या या वेळ मिळाली ती विरोधक गेली 5 वर्षे ह्या इथं निवडणुकीसाठी संघर्ष करत होते. तरी पण हा विजय हा बळीबापूच्या कामामुळं पार्टीच्या सर्व तरुण मंडळांनी जे घेतलेलं कष्ट आहे त्याचा हा विजय आहे. जनतेने मला 10 दिवसाच्या कामाचा मोबदला मला जनतेनं अतिशय पैशासारखा मोबदला लोकांनी मताशी दिला. मला या जनतेचा उपकार आणि नरके साहेबांनी तिकीट दिल्यामुळे यांचा आणि अण्णा आमचे गुरु SR पाटील ह्याच्या मार्गदर्शनासाठी मी इलेक्शन लढवले आणि पार्टीचा आग्रह होता इलेक्शन लढवायला. मी शेतकरी कुटुंबातला असून तरी पार्टीमधून लढवा लागत्या. नरके साहेबांनी अण्णांनी रात्रीचा जोर ठेवून मला तिकीट माझं फिक्स केलं. तिकीट फिक्स केला त्या जनतेनं मला भरभरून 1000 मतांनी निवडून दिलंय. ही जनतेचा उपकार मी कधीही विसरणार नाही. तिकडे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा विजय झालेला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या बंधूंचा विजय झालाय. अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झालेत. सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या फोंडशिरस गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटलांचा विजय झालेला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा विजय झालेला आहे. तर इकडे सातारामधले अपडेट. सातारा पाटण ताराळे झेडपी गटातून शिवसेनेचे 3ही उमेदवार विजयी झालेले आहेत. पाटण ताराळे झेडपी गट शिवसेनेचे 3ही उमेदवार विजयी. ताराळे झेडपीमधून स्वप्नाली पाटील यांचा विजय झालेला आहे. तर पंचायत समिती गणातून साविती पवार यांचा विजय झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंभई गटातून अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवरती सध्या आपल्याला दिसतोय. अंभई गटामधून अब्दुल सत्तारांचा मुलगा आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अंभई गटामध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर आपल्याला दिसतोय. पनवेलमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर झुंबड उडालेली आहे. गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे. पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केलाय. सूचना देऊन सुद्धा कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केलाय. तर इकडे पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपकडून फेर मतमोजणीची मागणी होतीये. शिरूरमध्ये फेर मतमोजणीची मागणी झाली आहे. वृषाली वाळके पोस्टल मतासह 56 मतांनी विजयी झालेले आहेत. मगाशी हा आकडा 126 होता, आता तो 56 झालेला आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये भाजपने फेर मतमोजणीची मागणी धरलेली आहे. ही कोल्हापूरमधली दृश्य आहेत. कोल्हापूरमध्ये महिला कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला आहे.
लातूर पाखर सांगवी झेडपी गटातून काँग्रेसच्या सोनाली थोरमोटेंचा विजय झालेला आहे. लातूरमधली अपडेट. पाखर सांगवी पंचायत समिती गणातून काँग्रेसचे अक्षय देशमुखही विजयी झालेले आहेत. लातूर गंगापूर गणामधून काँग्रेसच्या शिवानी शिंदे विजयी झालेल्या. तिकडे सोलापूरच्या सांगोल्यामध्ये 14 पैकी 14 जागांचा निकाल आलाय. भाजप 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार एका जागी विजयी झालेले आहेत.